हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सणाला अत्यंत पवित्र आणि आनंदाचे स्थान आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. या दिवशी घराघरात आणि मंदिरांमध्ये बाळकृष्णाचा जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भक्तांसाठी घरी लाडू गोपाळाची पूजा करणे, त्यांना पंचामृताने स्नान घालणे आणि पाळण्यात झुलवणे या अत्यंत आनंददायी गोष्टी असतात. नमस्कार, नित्यभक्ती या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी 2026 घरी बाळकृष्णाची पूजा कशी करावी. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अष्टमी तिथी प्रारंभ 3 सप्टेंबर 2026 आणि अष्टमी तिथी समाप्त 4 सप्टेंबर 2026. मध्यरात्र पूजा ही 4 सप्टेंबरला रात्री 12 ते 12:45 म्हणजेच कृष्ण जन्माची वेळ असेल. त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी 2026 4 सप्टेंबर रोजी साजरे केले जाईल. जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करताना मनात श्रद्धा आणि पवित्रता असणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ आणि नवीन वस्त्र परिधान करावीत. संपूर्ण घर आणि देवघर स्वच्छ करावे. देवघरासमोर सुंदर रांगोळी काढावी आणि एका स्वच्छ पाटावर पिवळ्या रंगाचे कापड अंथरून त्यावर बाळकृष्णाचा पाळणा स्थापन करावा आणि हातात थोडे पाणी, अक्षता आणि फूल घेऊन मी आज भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त बाळकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी पूजा करत आहे असा मनात संकल्प करावा आणि ते पाणी पाटासमोर सोडावे. त्यानंतर दोन्ही हात जोडून श्रीकृष्णाचे ध्यान करावे. बाळकृष्णाच्या मूर्तीला एका मोठ्या ताटात ठेवावे आणि प्रथम गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने मूर्तीला स्नान घालावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत असताना पंचामृताने अभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध आणि साखरेने बनलेल्या पंचामृताने अभिषेक करणे उत्तम मानले जाते आणि पुन्हा एकदा शुद्ध गंगाजलाने स्नान घालून मूर्ती स्वच्छ कपड्याने हाताने पुसून घ्यावी. अभिषेक केल्यानंतर बाळकृष्णाला नवीन पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यांच्या कपाळावरती गोपीचंदन आणि अष्टगंधाचा टिळा लावावा. बाळकृष्णाच्या डोक्यावरती मुकुट ठेवावा. त्यामध्ये मोरपीस खोचावे आणि हातात लहान बासरी द्यावी. बाळकृष्णाचा शृंगार पूर्ण झाल्यानंतर त्यांना अत्यंत प्रेमाने पाळण्यात किंवा आसनावर विराजमान करावे. शुद्ध तुपाचा दिवा लावावा. समोर धूप, अगरबत्ती लावावी आणि बाळकृष्णांच्या चरणाशी ताजी फुले, तुळशीची पाने आणि तुळशीची माळ अर्पण करावी. कारण तुळशीशिवाय श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते. बाळकृष्णाला सर्वात प्रिय असलेले ताजे लोणी आणि खडीसाखर एका वाटीत ठेवून श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण करावे. त्यासोबतच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पंजेरीचा नैवेद्य हा मुख्य मानला जातो. पंजेरी ही भाजलेले धने, खसखस, सुके खोबरे आणि साखर घालून बनवली जाते. तसेच पंचामृत आणि फळे नैवेद्य म्हणून ठेवावीत. तुम्ही जो कोणता नैवेद्य ठेवाल त्याच्यावरती तुळशीचे एक पान अवश्य ठेवावे. कारण तुळशीशिवाय कोणताही नैवेद्य पूर्ण होत नाही. तसेच रात्री 12 वाजता कृष्ण जन्माच्या वेळी घंटी वाजवावी, शंखनाद करून आणि टाळ्या वाजवून बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करावा. कृष्णाची आरती म्हणावी आणि आरतीनंतर बाळकृष्णाचा पाळणा हळूहळू हलवून भजन म्हणावे. श्रीकृष्णाला तुळस अत्यंत प्रिय आहे. नैवेद्यात आणि पूजेत तुळशीच्या पानांचा वापर करा. मात्र जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. त्याच्यामुळे ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत. तसेच या दिवशी घरात पूर्णपणे सात्विक वातावरण ठेवावे. मांसाहार, कांदा आणि लसूण यांचा वापर टाळावा. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर लोक उपवास करतात आणि मध्यरात्रीनंतर म्हणजेच श्रीकृष्णाच्या जन्मानंतर उपवास सोडला जातो. जे लोक उपवास करतात त्यांनी रात्री कृष्ण जन्मानंतर
आणि आरती केल्यानंतर फलाहार किंवा सात्विक अन्न खाऊन उपवास सोडावा, म्हणजेच पारण करावे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.